विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा वार आता तापू लागला असून त्यामुळेच काट्याची लढत असलेल्या नाशिक पूर्व मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या भावाच्या मोटारीवर पंचवटीत दगडफेक करण्यात आलेले राडा झाला। या वादात पोलिसांनी काहींना तेथून हटवले आणि तणाव टाळला। यामुळे गीते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्तालयाबाहेर जमले। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह गणेश गीते यांनी आयुक्तालयात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली। त्यामुळे आम्हाला सुरू झाली विरोधी पक्षात असला की त्याला आईस कर, आईस म्हणजे बर्फ नाही, इन्कम टॅक्स, CBI, आईस। विरोधी पक्षांवर अन्याय करायचा, घाबरायचा आणि उद्योग करायचा दावे तुमच्या चॅनलवरनं दाखवतात, आमच्या सगळे चॅनल दाखवतात। आणि हा मुद्दा इलेक्शनचा नाही, हा आमच्या सगळ्या उमेदवारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न। त्याच्यामुळे आज मला विचारला तर आमचे उमेदवार, त्यांचे बंधू गोकुळ, त्यांची आई यांच्या सगळ्यांवर माझी मागणी आहे की त्यांना सुरक्षितता द्यावी आणि आमच्या कुठल्याही महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवाराला जर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आपको जवाब देना पडेगा। कारण या सगळ्याला फक्त आणि फक्त ते जबाबदार आहेत। आता मला सांगा, सत्तेच्या लोकांची हिंमतच कशी होती आमच्या लोकांवर असा अन्याय करायचे आणि गाड्या फोडताय? अहो, महाराष्ट्र आहे, आता देशात कुठलंच असं राज्य नाही। मणिपूरमध्ये अशा घटना होत आहेत जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे तिथे विरोधी पक्षाला दमदाटी करायचं सातत्याने हा प्रयत्न करत असतात, तर का त्यांच्या पायाखाली वाळू मतदार चिठ्ठ्या वाटपाच्या नावाखाली पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे धनंजय माने यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी केला आणि या कार्यकर्त्यांनी येऊन येथून घेऊन जावे अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली। या घटनेने संतप्त झालेले महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर येऊन धडकले। दुपारी 2:15च्या सुमारास सुप्रिया सुळे आयुक्तालयात दाखल झाल्या। त्यांनी सुमारे 20 मिनिटं कर्णिक यांच्याशी चर्चा केली। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।